सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला जाणून घेऊयात आजचं राशी भविष्य आणि कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन धार्मिक भावनेनं भरलेलं असेल, पण इतर महत्त्वाच्या कामात जास्त वेळ घालवता येणार नाही. व्यापारी वर्ग पैसे मिळवण्यासाठी अनैतिक पद्धतींना प्राधान्य देईल, परंतु यामुळे नफ्याऐवजी तोटाच होईल. मग ते कोणत्याही स्वरूपामध्ये असू शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी अनिश्चेनं काम करावं लागेल. परिणामी तुम्हाला मर्यादित नफ्यावरती समाधानी राहावं लागेल. नोकरदार लोक कोणाच्या तरी गप्पांना बळी पडतील, तरीही धीर धरा. तुमचं वर्तन बिघडू देऊ नका. पैशांशी संबंधित काम फक्त लेखी करा. चुका होण्याची शक्यता आहे. महिला पैशांच्या बाबतीत असमाधानी राहतील आणि त्यामुळे इतर लोकांना याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही कोणालाही दिलेलं वचन तुम्हाला पूर्ण करावं लागेल, अन्यथा तुमचा अपमान होईल. घरात कोणाला तरी शारीरिक त्रास होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा तिलक लावावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे आजही तुमचा मूड खराब राहील. तुम्ही कोणाचंही ऐकणार नाही, ज्यामुळे वातावरण विस्कळीत राहील. शारीरिक समस्यांसोबतच आर्थिक कारणांमुळे देखील तुम्हाला त्रास होईल. दिवसाच्या सुरुवातीपासूनच शारीरिक दुर्बलतेमुळे तुम्हाला काम करावंसं वाटणार नाही. उत्साहाअभावी नफा तोट्याची पर्वा तुम्ही करणार नाही. प्रयत्न केले तर कुठून तरी पैसा येईल, परंतु तो अनावश्यक खर्च होणार नाही आणि उत्पन्न आणि वेळ आणि खर्च याचा ताळमेळ राहील. काही ठिकाणी प्रवास करण्याची आज शक्यता आहे, परंतु अगदी आवश्यक असेल तेव्हाच प्रवास करा. दुखापत होण्याची भीती आहे, त्यामुळे कोणत्याही कामाचा धोका पत्करणं टाळा. कौटुंबिक वातावरण देखील कोणत्या ना कोणत्या कारणानं विस्कळीत राहील आणि आज त्यामध्ये सुधारणा करणं शक्य नाही. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन तेल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळवून देणार आहे. तुम्ही कोणतंही काम कराल ते निश्चयानं करा आणि तुमचा विजय हा नक्कीच होईल. आज काही अपेक्षित सहलींची शक्यता आहे किंवा काही अनपेक्षित कामाचं नियोजन पुन्हाही तुम्हाला करावं लागेल. तुमचा स्वभाव शांत आणि मैत्रीपूर्ण असेल आणि तुमची लवकरच सर्वांशी मैत्री होईल. महिलांबद्दल आदरयुक्त वृत्ती अंगीकारल्यानं तुम्ही वाद टाळाल. व्यापाऱ्यांचा व्यवसाय चांगला होईल. वेळेवर पैसे आल्यास आर्थिक अडचणी येणार नाहीत. तथापि आज पैशांच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगल्यानं कर्जावरून एखाद्याशी भांडण तुमचं होऊ शकतं. नोकरदार लोक आज आपलं काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील, परंतु नवीन कामांमध्ये अडचणींना त्यांना सामोरं जावं लागू शकतं. घरातील वातावरण हे सामान्य राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही परस्पर संबंधांबद्दल चिंतेत असाल. जुने करार किंवा व्यावसायिक संबंध कामाच्या ठिकाणी खराब वागणुकीमुळे संपुष्टात येऊ शकतात. जे काम वाचवण्याचा प्रयत्न कराल ते बिघडेल. तुम्ही कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, तरीही पैशांशी संबंधित समस्या कायम राहतील. दुपारपूर्वी काही वाईट बातमी मिळाल्यानं तुमचं मन मात्र अस्वस्थ राहील. व्यावसायिक देखील आज नुकसानीच्या भीतीनं प्रत्येक काम करतील. तुम्ही नवीन कामांमध्ये गुंतवणूक करू शकता, परंतु तुमच्या आजूबाजूच्या लोकांमध्ये स्वार्थ पाहू नका, अन्यथा तुमची इज्जत कमी होऊ शकते. चांगलं आणि वाईट यामधला भेद न समजल्यानं तुम्ही अस्ताव्यस्त व्हाल आणि ते नीट होण्यासाठी थोडा वेळ लागेल. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरती खर्च होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेच्या आणि विवेकाच्या जोरावरती आदरास पात्र व्हाल, पण जेव्हा कोणी विचारेल तेव्हा तुमचं मत द्या, अन्यथा दुर्लक्ष केल्यास तुम्हाला राग येईल. कौटुंबिक जीवनापेक्षा सामाजिक जीवन चांगलं राहील आणि घराबाहेर राहण्यात जास्त आनंद मिळेल. आर्थिक लाभाची तुमची इच्छा काही मेहनतीनंतर पूर्ण होईल. गरजा कमी राहतील, तरीही अनावश्यक घरगुती खर्चांवरती नियंत्रण ठेवा, अन्यथा भविष्यातील योजना बिघडतील. दुपारपर्यंत तुम्ही कामामध्ये व्यस्त असाल आणि तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल. यानंतर पैशांवरून कोणाशीही वाद होण्याची तुमची शक्यता आहे. तुमच्या पत्नीशिवाय कोणीही तुमच्या भावना आज समजून घेऊ शकणार नाही.
सायंकाळच्या वेळी आरोग्य थोडं नरम राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ व्हाल. गैरसमजांमुळे कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण राहील. पती पत्नी एकमेकांवरती टीका करतील. वडील आणि मुलं कौटुंबिक वातावरणावरती नाराज राहतील. भाऊ बहिणी किंवा शेजाऱ्यांसोबतची कोणतीही छोटीशी बाब मोठ्या भांडणामध्ये बदलू शकते. बोलण्यात आणि वागण्यात आज सौम्यता ठेवा, अन्यथा परिस्थिती गंभीर व्हायला वेळ लागणार नाही. स्त्रिया देखील त्यांच्या बोलण्यावरती नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरतील. नोकरदार लोक अधिकाऱ्यांवरती नाराज राहतील. आज वडिलोपार्जित किंवा इतर सामूहिक घरगुती कामांपासून तुम्ही दूर राहा. भांडण नक्कीच होईल. व्यवसायाची आवश्यक कामं अपूर्ण राहतील. आर्थिक लाभ कमी आणि खर्च जास्त होतील. मुलं उद्धटपणे वागतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस लाभाचा आहे. आज तुम्ही व्यस्त असाल आणि तुम्हाला इच्छा असूनही विश्रांतीसाठी वेळ मिळणार नाही. तुमची मेहनत व्यर्थ जाणार नाही. फायद्याची अपेक्षा नसलेल्या ठिकाणाहून तुम्हाला नक्कीच काहीतरी मिळेल. नोकरदारांना इतर दिवसांच्या तुलनेत कमी सहकार्य मिळेल, तरीही ते कामाच्या आतमध्ये अडथळा येऊ देणार नाहीत. अचानक आर्थिक लाभामुळे व्यापारी वर्ग उत्साहित होईल, परंतु खर्चही जास्त होतील. शेअर बाजार, सट्टा इत्यादी ठिकाणी पैसे गुंतवल्यास आज लवकर नफा मिळेल. परदेशी वस्तूंशी संबंधित व्यवसायामध्ये आज नुकसान होऊ शकतं, त्यामुळे गुंतवणूक टाळा. कुटुंबातील सदस्यांचं वर्तन अपेक्षेपेक्षा चांगलं राहील आणि महिलांचं थोडंसं चंचल राहील. आरोग्य सामान्य राहील. मुलांकडून आनंद मिळेल आणि आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णाची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही धकाधकीच्या जीवनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल, पण कोणत्या ना कोणत्या कारणानं तुम्हाला आज जास्त मेहनत करावी लागेल. दिवसाचा पहिला भाग शांततेमध्ये जाईल. आज तुम्हाला आर्थिक बाबींची फारशी चिंता करावी लागणार नाही, तरी एखाद्याच्या चिथावणीमुळे कोणताही चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा मौन बाळगणं केव्हाही चांगलं, ज्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं. तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इतरांवरती जास्त अवलंबून राहावं लागेल. तुमची मानसिक स्थिती प्रत्येक क्षणी बदलत राहील. स्त्रिया देखील आज आपलं काम इतरांवरती सोपवतील आणि काम चुकल्यास नंतर पश्चाताप होईल. व्यवसाय करणारे लोक नवीन काम मिळवण्यासाठी हेराफेरी करतील, परंतु यश संशयास्पद असेल. सरकारी कामात वेळ वाया जाईल. तब्येत ठीक राहील. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायाम करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसभर खेळकरपणा तुमच्या मनावरती अधिराज्य गाजवेल आणि तुम्ही लहान मुलासारखे बोलून हसण्यास पात्र व्हाल. परंतु आजचा दिवस काम आणि व्यवसायामध्ये शुभ परिणाम देईल. लोक तुमचे बोलणे सुरुवातीला गांभीर्याने घेणार नाहीत, परंतु नंतर पश्चाताप करतील. पदोन्नतीतील अडथळे दूर झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, मात्र त्यासाठी त्यांनी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त इतर कामांमध्ये देखील अडचणी येतील, परंतु वडीलधाऱ्यांच्या मदतीने लवकरच त्यावरती उपाय सापडतील. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणं आज पुढे ढकलणं चांगलं राहील, अन्यथा नवीन समस्या उद्भवू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना खुश ठेवल्यानं कामात अडथळे येतील. काही काळ शारीरिक स्वास्थ्य खराब राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा यांची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची दैनंदिन दिनचर्या व्यवस्थित होईल. दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही काही महत्त्वाच्या लोकांना भेटण्याची योजना कराल, परंतु तुम्ही विचार केला होता तितका फायदा तुम्हाला होणार नाही. आज कामात फायदा होईल, परंतु अनोळखी लोकांकडूनच. स्त्रिया देखील स्वतःला इतरांपेक्षा कनिष्ठ समजतील आणि इतरांच्या बरोबरीच्या प्रयत्नास त्रास देतील. कामात वाढ झाल्यानं उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, परंतु आज तुम्ही कितीही कमावलं तरी तुम्ही समाधानी राहणार नाही. अधिक कमावण्याच्या लालसेमुळे तुम्ही अनैतिक काम देखील करू शकता. सुरुवातीला तुम्हाला फायदा होईल, पण नंतर नवीन समस्या निर्माण होतील. संध्याकाळी तुम्हाला अनपेक्षित लाभ किंवा भेटवस्तू मिळतील आणि या काळात अधिक थकवाही जाणवेल. कुटुंबातील एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज भगवान विष्णूंच्या जपमाळेचा 108 वेळा जप करा. नाहीतर मग दुसरा उपाय आहे ते म्हणजेच श्री स्वामी समर्थांचा 108 माळी जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची बहुप्रतीक्षित इच्छा आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा मजबूत असू शकते. दिवसाच्या सुरुवातीला नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही महत्त्वाच्या कामांबाबत द्विधा मनस्थिती राहील. कोणाची तरी मदत मिळाल्यावर तुम्ही पुढे जाऊ शकाल. पैशांचा ओघ चांगला राहील, पण व्यावहारिकतेच्या अभावामुळे काही कमतरता नक्कीच जाणवेल. सहकाऱ्यांवर विनाकारण रागावणं तुम्हाला महागात पडू शकतं, तेव्हा जपून वागा. अन्यथा एकट्यानं काम करावं लागेल. महिलांच्या इच्छा पूर्ण होण्यास उशीर झाला तर ते मुद्दाम काम बिघडवू शकतात. तसेच घरातील मोठ्यांची काळजी घ्या, ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. भावांशी सलोख हा केवळ स्वार्थी कारणांसाठीच असेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कोणतंही काम कराल, विशेषतः सरकारी कामात सुरुवातीला खूप गुंतागुंत होईल, परंतु निराश होऊ नका. तुमच्या प्रयत्नात काहीही कसर सोडू नका. तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम आज पाहायला मिळतील. नोकरदार लोक कामाच्या ओझ्यामुळे त्रस्त होतील, तरीही ते काम वेळेवरतीच पूर्ण करतील. तुमच्या कामामध्ये अडथळे आणणारे किंवा तुम्हाला योग्य मार्गापासून दूर करणारे लोकही तुम्हाला आढळतील. त्यांचं नक्कीच ऐका, परंतु विवेकानं वागा. काम लवकर पूर्ण करण्यासाठी आपण चुका कराल आणि स्वतःला सुधारण्यामध्ये वेळ वाया घालवाल. आज व्यवसायामध्ये तुमची विक्री वाढेल आणि आर्थिक नफा देखील चांगला होईल. आज खर्च कमी होईल आणि तुमची बचत होईल. कौटुंबिक वातावरण सामान्य राहील. स्त्रिया संशयास्पद वागण्याच्या सवयीमुळे मतभेद टाळू शकतात. आरोग्यामध्ये काही कमतरता जाणवू शकते. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मित्रांनो, मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेन की आज सगळ्यांचा दिवस चांगला जाओ. धन्यवाद.